एम एस वर्डमध्ये पेज असते म्हणून तिथे पेज लेआउट असते, परंतु इथे एम एस एक्सेलमध्ये पेज नसते तर शीट असते आणि तेही खूप मोठे असते. तुम्हाला माहीत आहे की एक्सेल शीटमध्ये 10,48,576 रोज आहेत. मग जर पेज नाही तर पेज लेआउट का बरं दिला आहे? त्याचे उत्तर असे आहे की एक्सेलचे पूर्ण शीट प्रिंट करण्या एवढा मोठा प्रिंटर नाहीये. पेज लेआउट इथे यासाठी दिलेले आहे असते की आमच्या या शीटमध्ये असलेला डाटा प्रिंट करायचा असेल तर सेट करून व्यवस्थित प्रिंट व्हावे, बनवलेला डाटा प्रिंटिंगसाठी व्यवस्थित फिट व्हावा, म्हणूनच या लेआउटचा उपयोग होतो. नमस्कार मित्रांनो, माझे नाव आहे बाबूजी बुरुड. चला शिकूया या माझ्या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही माहिती घेणार आहात पेज लेआउटची. यापूर्वी तुम्ही होम मेनू व इन्सर्ट मेनू याची माहिती घेतली आहे. या बाबतीत जर काही शंका असतील तर कॉमेंटमध्ये तुम्ही लिहा, त्याचा खुलासा तुमच्यासाठी केला जाईल. बरेचदा लोक प्रिंट काढण्यापूर्वी अनेक चुका करतात. या चुका आपल्याकडून होऊ नयेत म्हणून व्हिडिओ पूर्णपणे पहा. आता मी इथे एक्सेलचं वर्कबुक ओपन केलेलं आहे आणि यामध्ये आता आपण पेज लेआउट या मेनूमध्ये आहेत. तर आपण आपल्या आजच्या विषयाला सुरुवात करूया. पहिला टूल जो आहे तो थीम आहे. या थीमवर क्लिक केल्यावर तुम्हाला अनेक ऑप्शन दिसतील आणि त्या ऑप्शनवर कर्सर नेल्यावर इकडे शीटवर बदल होत आहेत. तर हे तुम्ही पाहू शकता म्हणजे आणि तुम्हाला आवडेल असं हे थीम अशी थीम निवडू शकता, त्याच्यावर क्लिक करू शकता म्हणजे ती थीम तुमच्या ह्या शीटला लागू होईल. पुढे कलर. कलरमध्ये भरपूर काही ऑप्शन दिलेले आहेत. त्याच्यात इथे म्हटले ऑफिस 2007, 2010, ग्रे स्केल वगैरे वगैरे. तर याच्यात कर्सर इकडे फिरवल्यानंतर हे असे बदल होत चाललेले आहेत पहा. आणि यातला जो आपल्याला आवडेल तो आपण ठेवू शकतो. त्याच्यावर क्लिक करा म्हणजे आपल्याला तो लागू होईल आपल्या शीटला. तर हा कलर झाला. फॉन्टच्या बाबतीत देखील असंच आहे. इथे काही फॉन्ट्स दिलेले आहेत. तर ते फॉन्ट्स याच्यापैकी जे आपल्याला आवडेल असा ठेवायचा. हे बदल होतात तिथे कर्सर नेल्यावर पहा हे बदल होतात. तर असे हे फॉन्ट्स आहेत. याच्यापैकी जो आवडेल तो ठेवता येऊ शकतो. पुढे जाऊया. इफेक्ट यामध्ये अनेक दाखवलेले आहेत पहा. इथे हे बदल होतात. कशात? हा शेप जो आहे त्या शेप मध्ये बदल होताना दिसतात पहा. शीटवर फारसे बदल होताना दिसत नाही. यातला जो आवडेल तो आपण इथं आपल्या शीटला लागू करू शकतो. आता येऊयात पुढच्या पार्टमध्ये पेज सेटअप. ह्या पेज सेटअप मध्ये पहिला ऑप्शन आहे मार्जिन. त्याच्यावर क्लिक केल्यावर आपल्याला 4 ऑप्शन्स दिसतात इथे. लास्ट कस्टम सेटिंग म्हणजे आता आपण ह्यापूर्वी जर कुठलं सेटिंग केलं असेल तर ते शेवटचं सेटिंग काय आहे त्याप्रमाणे आपल्याला ह्या शीटला लागू करा. किंवा नॉर्मल. जनरली बाय डिफॉल्ट हे नॉर्मलच असतं शीट. नाहीतर हे वाईड एरिया आणि नॅरो एरिया. तर आपण आता वाईड एरिया असं पाहूया. त्याच्यावर क्लिक केल्यावर काय होते पहा. वाईड एरिया. आता आपण इथे जाणार आहे आणि प्रिव्ह्यू पाहणार आहे त्याचा. दुसरं ऑप्शन काय आहे पहा. नॉर्मल याच्यात आता बदल झाला. समजा वाईड एरिया होतं ते नॉर्मल झालं. तर नॉर्मल हे ऑप्शन
हे बाय डिफॉल्ट असतं. पुन्हा नॅरो एरिया पहा. आता नॅरो एरियामध्ये आपल्याला खास करून बदल दिसेल. इथे नॅरो एरियाला आपण प्रिव्ह्यू पाहूया. प्रिंट प्रिव्ह्यू. हे पहा इथे नॅरो एरियामध्ये हे समास हे बाजूचे जे खूप कमी झालेले आहेत पहा. हे खूप कमी झालेले आहेत. तर अशा प्रकारे आपण जर आपलं शीटची एखादी लाईन बाहेर जाते वगैरे वगैरे आणि शीट आपल्याला एकाच शीटमध्ये हे सगळं मॅटर जर ॲडजस्ट करायचं असेल तर हा ऑप्शन आपण वापरू शकतो. नॉर्मल पाहूया. आता नॅरो एरिया पाहिलं ना आपण. हे मार्जिन नॅरो झालेलं होतं. तर आता नॉर्मल पाहूया. नॉर्मलला क्लिक केल्यावर आपल्याला काय दिसतं पहा. प्रिंट प्रिव्ह्यू. हे पहा नॉर्मलला क्लिक केल्यावर ते सुरुवातीला जे पेज मार्जिन सोडलेलं असतं ते दिसते. पेज मार्जिन सोडलेलं आपण पाहणारच आहोत. तर हे झालं मार्जिनचं. आणि इथे कस्टम मार्जिन म्हणजे आता आपण जे मार्जिनचं म्हणत होतो ना तर ते आपल्याला दिसेल. आता आपण मार्जिनमध्ये आहे. हे टॉप मार्जिन 0.75 आहे. बॉटम मार्जिन 0.75 आहे. लेफ्ट मार्जिन 0.70 आहे आणि राईट मार्जिन 0.70 आहे. तसंच हेडर हा 0.30 दिलेला आहे आणि फुटर हा 0.30 दिलेला आहे. तर आपण थोडक्यात आपल्याला आता असं करूया की इथे टॉप मार्जिन वाढवूया. काय होते ते फक्त पाहायचं आपल्याला. आणि हे बॉटम मार्जिन पण वाढवून टाकू. वाढवायचे बॉटम मार्जिन पण वाढवू आपण. तर आता प्रिव्ह्यू काय दिसतोय पाहूया. इथं तर साधारण आपल्याला दिसते की बॉटम मार्जिन फार ठेवले आपण त्यामुळं हा शीट वरती सरकलेले दिसते. प्रिंट प्रिव्ह्यू. हे पहा एवढंच शीट आपल्याला एका पेजमध्ये दिसायला लागलं. कारण हे बॉटम मार्जिन खूप मोठे तसंच टॉप मार्जिन सुद्धा खूप मोठे. तर असं हे मार्जिन कमी जास्त आपल्याला आपल्या सोयीप्रमाणे करता येऊ शकतं. आपण परत मार्जिनला जाऊया आणि आपलं मार्जिन हे पूर्ववत करून ठेवूया. त्याऐवजी आता पहिल्यांदा आपण लेफ्ट आणि राईट मार्जिन पण वाढवू. लेफ्ट आणि राईट मार्जिन पण वाढवू. पुन्हा प्रिव्ह्यू पाहू. हे पहा अजून छोटं झालं शीट. तर हे वाढलेले मार्जिन्स आहेत. आपण त्याला पूर्ववत आणून ठेवूया. असं मार्जिन ठेवलं आणि आता आपण हे क्लोज करणार आहोत. क्लोज करण्यापूर्वी आपण हे पाहूया. इथे आता आपण हे पाहिलं मार्जिन पाहिलं फक्त. आता आपण पुढच्या ऑप्शनला जाऊया. इथे ओरिएंटेशन आहे आणि ओरिएंटेशनवर क्लिक केल्यावर इथं दोन ऑप्शन दिसतात. एक पोर्ट्रेट आहे आणि एक लँडस्केप आहे. तर आणि प्रिंट प्रिव्ह्यूला जाऊया. हे प्रिंट प्रिव्ह्यू पाहिलं तर हे पहा हे आडवं दिसतंय शीट. हे पहा हे पेज 1च आहे आणि हे आडवं दिसतंय एवढं शीट. आता यातून पुढे जाऊया आपण. आणि आता आपण पोर्ट्रेट पाहू. आता हे लँडस्केप मध्ये हे शीट. आता पोर्ट्रेट पाहू. पोर्ट्रेट आपण ऑप्शन वापरल्यानंतर प्रिंट प्रिव्ह्यू पाहूया. तर हे पहा हे उभं दिसते. आता शीट पोर्ट्रेट हे उभं दिसते. याच्यात किती 3-4 पेजेस आहेत इथं. तर हे पोर्ट्रेट आणि लँडस्केप आपल्याला आपल्या सोयीनुसार करता येतं. जर आपल्याला इकडे जास्त कॉलम असतील आणि ते एका शीटवर दिसावे असं वाटत असेल तर आपण लँडस्केप वापरू शकतो. अशा प्रकारे आपण लँडस्केप आणि पोर्ट्रेटचा सोयीनुसार उपयोग करू शकतो. तर इथे वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक साईज दिलेल्या आहेत. इथे पहा लेटर टॅब्लॉइड. लेटरची 8.11 अशी दिलेली आहे इंच. इथे टॅब्लॉइड
11 इंच इंटू 17 अशी दिली, म्हणजे याची उंची, ही उंची जास्त आहे. लिगल साईज नाही, हे लॅडर आहे आणि ही लिगल साईज आहे. हे लॅडर पहा, त्याची रुंदी जास्त दिली आणि उंची कमी दिलेली, म्हणजेच लँडस्केप सारखी. लिगल हे जास्तीत जास्त कोर्टाच्या कामासाठी वापरलं जातं. कोर्टाची जी कागदपत्र असतात ते लिगल साईजची असतात. त्याच्यानंतर असे अनेक आहेत, त्याच्यात पुन्हा A3, A4, A5 अशी आहे शीट्स आहेत. तर इथे पेज साईज जी आहे ते, हे आता जे आपण ऑप्शन्स पाहिले त्यातले हे सगळे ऑप्शन इथे आहेत. जेव्हा आपण प्रिंटिंगला जातो तेव्हा आपण जर प्रिंटिंगसाठी पेपर A4चा वापरत असाल तर इथे A4च करा. लिगलचा जर वापरत असाल तर इथे लिगलचा मांडायला लागेल. 11.14 असा तो लिगलचा, हा लिगलचा इथे वापरता येईल. अशा प्रकारे प्रिंटिंग पूर्वी काही सेटिंग करणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. एरिया, प्रिंट एरिया. आता हा प्रिंट एरिया आपण ठरवू तसा देता येतो. समजा मी इथे एवढं डॉक्युमेंट सिलेक्ट केलेलं आहे, एवढंच डॉक्युमेंट सिलेक्ट केलेलं आहे आणि एवढंच मला प्रिंट करायचंय. म्हणजे भले त्याचं पेज इथपर्यंत असेल असं, तरी मला मात्र एवढंच मॅटर प्रिंट करायचंय. तर त्यासाठी मी हे सिलेक्ट करणार आणि प्रिंट एरियाला जाणार, सेट प्रिंट एरिया करणार आणि मग ते प्रिंट करणार. तर आता आपण प्रिव्ह्यू पाहूया. आता प्रिंट प्रिव्ह्यू हे पाहे, एवढंच आपण जे सिलेक्ट केलं होतं ना तेवढंच आलंय पेजला. मग एवढंच प्रिंट होणार आहे त्याच्यात. हे झालं प्रिंट एरिया बद्दल. आता हा प्रिंट एरिया आपण सिलेक्ट केलेला आहे, सेट केलेला आहे. मग परत इथे जायचं. आता तो तात्पुरता आपण सिलेक्ट केला होता, तर तो तसाच राहू नये म्हणून आपण परत ह्या प्रिंट एरियाला जाऊया आणि इथे म्हटलेले क्लिअर प्रिंट एरिया, तर याच्यावर क्लिक करा. म्हणजे हा प्रिंट एरिया जो सिलेक्ट केला होता तो निघून जाईल. असं प्रिंट एरिया झाला. आता ब्रेक मध्ये जाऊया. ब्रेकवर क्लिक केल्यावर इन्सर्ट पेज ब्रेक असा आलेला आहे. तर आता हा पेज ब्रेक इन्सर्ट करायचा असेल तर आपण असं पाहूया. इथे मी ही लाईन सिलेक्ट करतोय. ही लाईन सिलेक्ट केली याचा अर्थ ह्या लाईनीपासून वरती पेज हे ब्रेक झालं पाहिजे असा त्याचा अर्थ होतोय. तर ह्या लाईनच्या इथे वरती इथे तो सिलेक्ट होईल. तर आता पेज ब्रेकला मी इन्सर्ट पेज ब्रेकवर क्लिक करतो. तर अशा प्रकारे हा पेज ब्रेक एरिया सिलेक्ट झाला. हे पहा, इकडे ही लाईन आपल्याला दिसते. इथे ही लाईन दिसते. म्हणजे 10 नंबरवर मी सिलेक्ट केलं, 10ची वरची जी लाईन आहे तिथून वरती तो पेज ब्रेक झाला. आता पुन्हा एक पेज ब्रेक देऊ आपण. अजून एक पेज ब्रेक देऊया. पेज ब्रेक इथे पण दिलं. इथे पण ही लाईन आली पहा. म्हणजे इथून वरती एक, इथून इकडे एक आणि आता पुढे जे काय असेल ते असेल. आपल्याला आता फक्त प्रिंट प्रिव्ह्यू पाहायचा आहे. हा प्रिंट प्रिव्ह्यू पाहूया. हा पेज ब्रेक एक आला. पुढे काय अजून दुसरा आला. हे तिसरं पहा, आपण आहे तसं ठेवलं होतं. तर अशा प्रकारे आपले हे पेज ब्रेक झाले. आपल्याला हवं तेव्हा तिथे आपण ते ब्रेक केले पेज.
आता आपल्याला हे पेज ब्रेक घालवण्यासाठी परत रिमूव्ह पेज ब्रेकला जावं लागेल. तर आता आपण रिमूव्ह पेज ब्रेकला जाण्यासाठी इथे सिलेक्ट करूया. हा सिलेक्ट केला आणि रिमूव्ह पेज ब्रेक केलं. इथली लाईन गेली ते म्हणजे रिमूव्ह झाला. तसंच याला पण करू शकतो. किंवा आता मी परत तो आणतो पेज ब्रेक, इथे आला तो परत, आणि आता मी इथे असं म्हणणार आहे रिमूव्ह रिसेट ऑल पेज ब्रेक. हे रिसेट ऑल केलं की हे दोन्ही गेले एकदम निघून पहा. तर असं ते पेज ब्रेक आहे. आता आपण बॅकग्राऊंडवर आलो आहे. ह्या पेजला बॅकग्राऊंड द्यायचे आपल्याला. तर ते बॅकग्राऊंड देण्यासाठी जेव्हा आपण ऑप्शनवर क्लिक केलं तर फ्रॉम फाईल, बिंग इमेज सर्च आणि वन ड्राईव्ह पर्सनल वन ड्राईव्हमध्ये आपण काही ठेवलेले असतील पिक्चर्स वगैरे बॅकग्राऊंड टाकण्यासारखे, तर इथून तुम्ही घेऊ शकता. तुमच्या असलेल्या इथल्या फाईलमध्ये, PC मधल्या फाईलमधून घेऊ शकता. किंवा तुमचं इंटरनेट चालू असेल तर तुम्ही इंटरनेटवरून पण घेऊ शकता. इथे बिंग इमेज याच्यातून घेऊ शकता. तर आपण पहिल्यांदा आता इथे बिंग इमेज सर्चला क्लिक करूया. हे इथे आले, बरेच आहेत इथे, खूप सारे आहेत. आपण इथे ॲपल घेऊया. ॲपलमध्ये हे असे अनेक आलेले आहेत पहा. आपण हे सिलेक्ट करू. इथे इन्सर्टला हायलाईट झालं. इन्सर्टवर क्लिक करूया. आता ते बॅकग्राऊंड ह्या पेजला सेट होईल. हे पहा इथे बॅकग्राऊंड सेट झालेलं आहे. तर हे ॲपल एवढं मोठं दिसते आणि ते बॅकग्राऊंड म्हणून आपल्या सीटवर आहे. तर आता परत हे नको आहे आपल्याला, तर आपण परत बॅकग्राऊंडला जाऊया. तर इथे डिलीट बॅकग्राऊंड असं म्हटलेलं आहे. त्याच्यावर क्लिक करूया. ते गेलं, बॅकग्राऊंड झालं. आता प्रिंट टायटल्स. हे प्रिंट टायटल्स काय आहे ते पाहूया आपण. प्रिंट टायटल्स, हे टायटल म्हणजे आता आपण हे इथे सध्या कमी करून ठेवूया. प्रिंट टायटल म्हणजे काय आहे माहिती आहे की ही जी लाईन आहे हेडरची, तर ती लाईन पुढच्या पेजवर रिपीट व्हावी. तर इथे पहा, आता पेज सेटअपला हे बंद करतो पहिल्यांदा. तर इथे प्रिव्ह्यूला जाऊ आपण. इथे हेडिंग आलेले आहेत, हेडर आलेले आहेत, पण इथं दुसऱ्या पेजवर मात्र ते आलेले नाही आहेत. तर ते आणण्यासाठी, सगळ्या पेजवर यावं त्यासाठी आपल्याला हे ऑप्शन वापरायचं असतं, रो टू रिपीट. रो टू रिपीट हे आलेलं आहे. नाही, आपल्याला सिलेक्ट करावं लागेल. इथे वेगळंच आले. आपण सिलेक्ट करूया रो टू रिपीट. एंटर केलं. हे पहा इथं ही एक रो रिपीट झालेली आहे, करायची आपल्याला असं आपण म्हणतोय. तर त्यासाठी आपण आता प्रिंट प्रिव्ह्यू पाहूया. प्रिंट प्रिव्ह्यू हे 1 नंबर पेज, हे 2 नंबर पेजला आलं पहा, हेडिंग आलं. मगाशी नव्हते ते. 3 नंबर पेजला आहे, ठीक आहे. 4थ्याला आलं बा, हेडिंग आलं. तर असं हेडिंग आपल्याला रिपीट करायचं असेल म्हणजे शक्यतो रिपीट केलेलं बरं, कारण ते दुसरं पेज सुद्धा आपल्याला दिसलं पाहिजे ना, कुठले कॉलम आहेत ते. तर त्यासाठी हे प्रिंट टायटल असं ऑप्शन आहे. आता पुढे आपलं ऑप्शन आहे विड्थ आणि हाईट. ही ऑटोमॅटिक सेट केलेली असते, पण इथे पहा, आता आपण प्रिव्ह्यू पाहूया. इथे स्टेट्स 2
सिटीज 3 इथपर्यंतच आलेले आहेत. अजून पुढे काही कॉलम आहेत. ते काय आहेत पहा पुढे. हे पुढचे कॉलम आहेत. कस्टमर नेम, क्वांटिटी आणि अमाऊंट असे 3 कॉलम पुढच्या पेजवर गेलेले आहेत. तर त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला. तर इथे हे ऑप्शन आहे. हे तर ऑटोमॅटिक असतं. ते पण आपल्याला बदलता येऊ शकतं. पण त्या आता ह्या पेजचा सेटअप करण्यासाठी आपण त्याचं स्केल कमी करूया. आता आपलं हे पेज इथं शेड झालेलं आहे. इथे पहा डॉटेड लाईन आलेली. इथे ही डॉटेड लाईन आहे. याचा अर्थ असा की पहिलं पेज इथपर्यंतच दिसणार आहे तुम्हाला आणि दुसऱ्या तिसऱ्या पेजला हे जाणार आहे. कारण ह्या 100% याच्यात हे बसत नाही. हे पुढचे 3 कॉलम अजून बसत नाही. मग ते जर आपल्याला बसवायचे असतील तर आपण हे कमी करू शकतो. स्केल कमी करू शकतो. स्केल कमी केल्यानंतर आपला आता 85 केलं आलं तेव्हा एक कॉलम इकडे आत आला प्रिंटिंगच्या एरियात. आता अजून काही कमी केल्यानंतर काय होतंय का. हे पहा 75 आलं तर हा पण आपला प्रिंटिंग एरियामध्ये आला. पुढे जाऊया 70ला. हा 70ला हा आला. आता हे आपलं पूर्ण शीट दिसायला लागलं. हे पहा आपण प्रिव्ह्यू पाहूया. तर हा प्रिव्ह्यू आला. हे पूर्ण कॉलम आपल्याला एकत्र दिसायला लागले. हे शीट सुद्धा पूर्ण एकत्र दिसायला लागले. तर असं स्केल आपण कमी करून किंवा वाढवून आपल्याला सोयीनुसार शीट ॲडजस्ट करू शकतो. प्रिव्ह्यूला जाऊ. हे पहा इथे हे शीट दिसते. इथे दुसरं शीट दिसते. इथे तिसरं शीट दिसते. हे तिसरं शीट पहा. व्यवस्थित लक्ष ठेवा की हे शीट कसं दिसते आता. आणि चौथं शीट पण असं दिसते. तर आता आपण ग्रीड लाईनचा वापर करणार आहोत. तर हे ग्रीड व्ह्यू आता पाहत होतो आपण. आता प्रिंटला पण क्लिक करणार आहे आणि मग पुन्हा आपण ह्या प्रिव्ह्यूला जाणार आहोत. तर हा प्रिव्ह्यू झाला. हे पहा आता हे दुसरं शीट आहे. याला इकडे जागा आहे भरपूर. तर त्यांनी ह्या ग्रिड्स दाखवल्यात. पहा ह्या ग्रिड्स दाखवल्यात. हे पुढच्या शीटवर पण तसंच दाखवलंय. तर हे असं प्रिंटिंगला पण हे दाखवा असं जेव्हा वाटत असेल आपल्याला तेव्हा ते ऑप्शन वापरता येईल. आणि हे नको आहे आपल्याला. पुढे व्ह्यू हेडिंग्स. आता व्ह्यू हेडिंगसाठी आपण पहिल्यांदा प्रिव्ह्यू पाहूया. इथे हेडिंग दिसते. इथे पण दिसते. इथे पण दिसते. आणि हे झालं सगळीकडे दिसते. हे हेडिंग दिसते. आता आपण काय करणार आहोत. हेडर हे प्रिंट टायटल आहे ना हे टाकलेलं आहे आपण म्हणून ते आलेलं आहे. तर आता आपण हे काढून टाकूया आणि ओके करूया. आता आपण इथे हेडिंग्सला जाऊया. इथं परत प्रिंट व्ह्यू पाहूया. इथे दिसते. इथे दिसते. इथे नाही दिसत. म्हणजे फक्त पहिल्या पेजची जी लाईन आहे त्याच्यावर दिसते. दुसऱ्या पेजला हे दिसत नाहीये. तर आता आपल्याला इथे म्हटलंय हेडर व्ह्यू हेडिंग्स व्ह्यू. आता हे हेडिंग्स व्ह्यू मध्ये अजून दुसरा एक पार्ट आहे. त्यासाठी आपण प्रिंटला क्लिक करूया आणि आता आपण हे पाहूया. प्रिव्ह्यू पाहिला. इथे काय दिसायला लागलं पहा. ABCD हा कॉलम जो एक्सेल शीटचा पहिला कॉलम आहे तो दिसतोय. आणि इकडे 1 2 3 4 ह्या लाईन्स दिसत आहेत. ह्या 60 पर्यंत काय आलेल्या असतील त्या 48 पर्यंत आहेत. तर ह्या लाईन दिसतात. हे हेडर्स त्यांचे आले तिथं. तर अशा प्रकारे हे पेज सेटअप मध्ये आलेले आहेत. आता आपल्याला हे ब्रिंग फॉरवर्ड, सेंड बॅकवर्ड हे सगळं पाहायचे म्हणजे अरेंज करायचे ते पाहायचे आपल्याला. तर
हे अरेंज करण्यासाठी आपल्याला आता वेगळं शीट घ्यावं लागेल. हे शीट घेतलं आपण. तर हे शीट घेतल्यानंतर हे आपण इन्सर्टमधून शेप घेतलेले इथे हे शेप आहे तिथं. तर हे शेप आपण असे घेतलेले आहेत अनेक. तर हे शेप जे घेतले त्याच्यावरून आपल्याला हे पाहायचं कुठे गेलं. ब्रिंग फॉरवर्ड सेंड बॅक. आता पहिल्यांदा आपल्याला हे इथे आणावं लागेल. एका शेपवर दुसरा शेप असा आणावा लागेल. तेव्हाच आपल्याला ब्रिंग फॉरवर्ड आणि सेंड बॅक असं दिसेल. तर आता आपण हा वरती ठेवलेला आहे. तर पहिल्यांदा आपण सेंड टू बॅक हे ऑप्शन पाहणार आहेत. हे ऑप्शन हे गेलं मागे गेलं ते शीट. आता ब्रिंग टू फ्रंट हे पाहणार आहे. हे ब्रिंग टू फ्रंट आलं. एकदा मध्ये ठेवून पाहूया कसं होते ते. हे आता फ्रंटला आहे. सेंड टू बॅक हे बॅकला गेलं. ब्रिंग टू फ्रंट हे फ्रंटला आलं. तर अशा प्रकारे हे सेंड बॅक ब्रिंग फ्रंट असं ऑप्शन आहे. याच्यात जरा आपण हे वाढवूया याचे. तर पुढे आपल्याला हे अलाइनमेंट पाहिजे. तर अलाइनमेंट पाहण्यासाठी आपण पहा इतर तर सगळे ऑप्शन डिम झालेले आहेत. सगळे ऑप्शन डिम झालेले आहेत. आता ते ऑप्शन आपल्याला पाहण्यासाठीच नाही किंवा वापरण्यासाठीच नाही आहेत. पण आता आपल्याला हे अलाइनमेंट पाहायचं असेल तर पहिल्यांदा याला क्लिक केलं पाहिजे. शिफ्ट दाबून दुसरं पण क्लिक केलं पाहिजे. म्हणजे एकापेक्षा जास्त सिलेक्ट करायचे असतील तर शिफ्ट दाबून ठेवून आपल्याला हे सिलेक्ट करावे लागतील. आता हे आपण 2 सिलेक्ट केलेले आहेत. आता परत अलाइनमेंटला जाऊया. अलाइनमेंटला गेल्यावर हे सगळे ॲक्टिव्ह झालेत ऑप्शन पहा. तर आता लेफ्ट अलाइनमेंट हे पाहू. हे लेफ्ट अलाइनमेंट झालं. राईट अलाइनमेंट हे राईट अलाइनमेंट झालं. आणि पुन्हा सेंटर अलाइनमेंट हे सेंटर अलाइनमेंट आलं. आता टॉप अलाइनमेंट हे टॉप अलाइनमेंट झालं. बॉटम अलाइनमेंट हे बॉटमला गेलं. आणि मिडल अलाइनमेंट. अशा प्रकारे हे अलाइनमेंट आहे. आपण होम मेनूमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे हे अलाइनमेंटचे प्रकार. तर असे हे अलाइनमेंटचे प्रकार पाहून झाले आपले. त्याच्यानंतर आपण हे सिलेक्टच ठेवूया. दोन्ही शिफ्ट करून दोन्ही सिलेक्ट करावे लागतील. तरच हा ग्रुप आणि रोटेट आपल्याला ॲक्टिव्ह दिसतो आहे. हे पहा परत एकदा मी हे करतो. हे डिॲक्टिव्ह झाले पहा. इथे सिलेक्ट केलं आणि हेही सिलेक्ट केलं तेव्हा ते ॲक्टिव्ह झाले. आता ग्रुपमध्ये आता आपण काय पाहायचं पहा. हे तर 2 याच्यात आहेतच. हां आपण ग्रुप करताना हे पण सिलेक्ट करूया. हे पण सिलेक्ट करूया. 1 2 3 आपण सिलेक्ट केलेले आहेत. आणि आता ग्रुप म्हणूया. ग्रुपवर क्लिक केले. हे पाहिजे ते दिसतंय. हा चौकोन आलाय त्याच्यात की याच्या आतले सगळे एका ग्रुपमध्ये झाले. म्हणजे काय झालं आता नेमकं हे पहा. हे सगळे इकडे एकत्र फिरतात. हा जो आहे हा बाहेर आला तरी आता हे दोन्ही एकत्र फिरतील का. आता ग्रुप करा हे. तर आता पहा हे 4 एकदम फिरायला लागले. एकत्र फिरायला लागले. आता तिथून बाहेर पडायचं असेल तर अनग्रुप करूया. आले आता सगळे बाहेर आले. इथे अनग्रुप डीम झालं पहा. सगळे बाहेर आले त्याच्यात. तर अशा प्रकारे ग्रुप अनग्रुप आहे. पुन्हा आपल्याला हे दोन्ही सिलेक्ट करायचे. आणि आता आपण रोटेट पाहणार आहोत. हे 2 आता हे कसे रोटेट होतं पहा. हा त्रिकोण विशेषतः आपल्याला दिसतोय पहा. तर अशा प्रकारे हे रोटेशन होत राहतं. तर इथे आपला पेज लेआउट ग्रुप
हा इथेच संपलेला आहे आणि आजचा व्हिडिओ पण इथे संपत आहे. आमचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.